नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 69 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचार येत आहे आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी निरोगी आहे, मी यशस्वी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो, मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आणि ओंकार ध्यान करायचं.
पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्दंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी, वजिजो आदि पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान बसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. रामकृष्ण हरी. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे सकाळ सकाळी चांगले विचार लिहून काढा. येस, सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं बसायचंय आणि चांगल्या अक्षरामध्ये लिहून काढायचा प्रयत्न करायचा आणि चांगले विचार आपल्याला लिहायचे. कारण का सकाळ सकाळी आपलं माइंड हे फ्रेश असतं, मेंदू एकदम तल्लख असतो आणि अशा वेळी त्याला हे जर असं चांगलं खाद्य पुरवलं तर किती छान ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि ती दिवसभर टिकून राहील. एक उत्साह निर्माण होईल जो दिवसभर टिकून राहील. तुम्ही जे काही वाचत असाल, जे काही ऐकत असाल, जे काही पाहत असाल त्याची टिपणं करा, ती नोट्स काढा आणि त्या नोट्स नंतर जे तुम्ही समजा एका पुस्तकातले चांगले अंडरलाईन केलेले काही विचार असतील, काही वाक्य असतील तर अशी एक डायरी करा आणि त्या डायरीमध्ये ते लिहून काढा. हे लिहून काढण्याची सवय काय, तर हातातून तुम्ही जे लिहाल ते तुमच्या इथे चांगलं बसेल आणि त्याचा फायदा तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये. हे चांगले विचार तुमच्या मेंदूद्वारे, तुमच्या मनामध्ये, तुमच्या पूर्ण शरीरामध्ये मुरतील आणि म्हणून लिहायचं आहे. कारण का काय होतं, आपण वाचतो, ते वाचन एक आहे ते लक्षात राहील, पण एकदा लिहिलं
तर ते कायमचं लक्षात राहू शकतं. आणि एक सुंदर डायरी छान असं करायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला असं चांगलं छान जेल पेन घ्या, त्याच्यातून त्याने लिहून काढा, पण लिहा. मोबाईल या डिजिटल मध्ये गोष्टींमध्ये लॅपटॉप्समध्ये टाईप करण्यापेक्षा हाताने लिहून काढा. बघा कसं वाटतंय, करून पहा, सुरुवात करा. म्हणून आजचा हा मी चिंतनाचा विषय घेतला की जो आहे तुम्हाला रोज सकाळी चांगले विचार लिहून काढायचे आहेत. सुरुवात करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत उद्या. तोपर्यंत नमस्कार.